मिरजेतील जहानियाबाबा चौक इथं मोहरम निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हे महाप्रसाद गेली 50 वर्षापासून करत असून यावेळी या महाप्रसादाचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला। या महाप्रसादावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते असलम भाई काजी, कनवाडकर सरकार, बालकल्याण सभापती बानुबी जमादार, फिरोज जमादार, तन्वीर बागवान, शकील भाई पिरजादे, शिवतेश कांबळे उपस्थित होते। या महाप्रसादाचं नेटकं नियोजन सलीम मलिदवाले, बाळू खतीब, मोहसिन पटवेगार, मैनुद्दीन आगलावणे, अजरुद्दीन खतीब आणि समस्त जहानियाबाबा चौकचे सर्व कार्यकर्त्यांनी केलं होतं। आता बघूया मोहरम संदर्भात थोडक्यात माहिती। इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहरम हा वर्षाचा पहिला महिना असून तो इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र व शोक व्यक्त करण्याचा महिना मानला जातो। पैगंबर हजरत मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 साथीदारांनी करबलाच्या युद्धात दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा महिना दुखवटा म्हणून पाळला जातो। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। बुधवारच्या देखील जहानियाबाबा चौक तरुणांच्या सर्व मंडळांनी आणि विशेषतः आमचे आदरस्थान आमच्या समाजातले एक प्रमुख या जबाबदार व्यक्तिमत्व कनवाडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गेली 50-60 वर्षापासून प्रथा आणि पद्धत या ठिकाणी प्रचलित आहे की मोहरममध्ये जे करबलाचं युद्ध झालं त्या युद्धात जे शहीद झाले त्यांच्या नावाने या ठिकाणी खिचण्याचा कार्यक्रम केला जातो। सर्व हिंदू मुस्लिम बांधव यात सहभागी होतात। एक चांगलं एकतेचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळतं आणि करबलामध्ये त्या युद्धात तत्वासाठी जे युद्ध झालं त्या युद्धात जे शहीद झाले त्या सर्वांच्या प्रति आदर आणि त्यांच्या प्रति पुण्यकर्म म्हणून हे सर्व केलं जातं। इथले सर्व तरुण मंडळी आणि आमचे कनवाडकर साहेब यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि एकतेचे एक चांगलं प्रदर्शन या निमित्तानं होतं आहे। सर्वजण याचा लाभ घेत असतात। त्यामुळं या भागातील सर्व तरुणांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की परमेश्वर आपल्या भारतात सर्वच ठिकाणी हेच चित्र परमेश्वरांना द्यावं, दाखवावं। सर्वात एक दिलानं सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय एकत्रित राहून सर्वांनी एकत्रितपणानं सर्व सण उत्सव आणि असे कार्यक्रम पार पाडावेत हेच चित्र भारताचं सर्व संस्कृती दर्शवणारं चित्र आहे आणि हे मला अभिमान आहे की असा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या भागात या बुधवार पेठमध्ये इथे होत आहे। म्हणून या निमित्तानं सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही देतो या कार्यक्रमाची आणि विशेषतः ज्या तरुण मंडळींनी त्याचं आयोजन केलं त्या सर्व तरुण मंडळींना धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।